हाय, नमस्कार. प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा, मस्तीत खाण्याचा. आपण सध्या मस्तीत खाण्याचं चालू केलेलं आहे. आपण तवा कोलंबी किंवा मसाला कोलंबी बघणार आहोत. हो, अगदी जरा थोडंसं सुकं, अगदीच पाणी नाही होणार आहे, थोडं सुकं होणार आहे. तर आपण चला बघूया कोलंबी मसाला वगैरे. बाकी प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा. छान खा, छान राहा, मस्त खा, स्वस्त राहा. आता तवा कोलंबीसाठी पहिले आपण कोलंबी घेऊया. स्वच्छ धुवून धागा काढून घ्यायची. पाव किलो जवळजवळ कोलंबी आहे आपली. लिंबू पिळून घ्यायचं, मीठ घालायचं, तिखट घालायचं, हळद, तिखट, मीठ आणि आलं लसूण घ्यायचं आणि हे सगळं छान आपण आपल्या कोलंबीला लावून ठेवायचं. आपली बाकीची तयारी होईपर्यंत, कांदा वगैरे कापून होईपर्यंत हे असं आपण कोलंबीला ठेवायचं, म्हणजे तिला अजून स्वतःला अशी तिला चव येते सगळ्या मसाले. आता तवा कोलंबीसाठी आपल्याला 4 कांदे घ्यायचे आहेत. अजून जास्त कोलंबी असेल तर तुम्ही जास्त कांदे घ्या. ते असे चिरून घेतलेले आहेत. लसूण जास्त घ्यायची आहे थोडी. आणि हे 2 टोमॅटो. हे तुम्हाला जास्त आवडत असेल टोमॅटो जास्त घेतलात तरी चालेल. टोमॅटो, कोथिंबीर, मिरची आणि आपण घेतलेला लसूण हे जरा तव्यावरती भाजून घ्यायचं आहे. कसं कोलंबीला आपण आलं लसूण लावलेलं आहे आणि वाटणाला फक्त लसूण घ्यायची आहे आपल्याला. ही अशी भाजून झालेली आहे. आता आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. चला आपण कोलंबी मसाला करायला घेऊया. आता आपण तव्यात करणार आहोत. आपला भिडाचा तवा आहे, जरा खोलगट आहे, याच्यात आपण करायचं आहे. दाखवते गॅसवरती. आता आपण गॅस लावून घेऊया. आणि व्यवस्थित तेल घालायचं आहे आपल्याला. तेल भरपूर घालायचं आहे आपल्याला. जवळजवळ हे 2 चमचे भरून मी तेल घातले त्याच्यामध्ये. आता हवं तर जिरं टाका थोडंसं. थोडं जिरं घातलं. बाकी सगळं आपण हा कांदा घालायचा आहे. आपला तवा लहान आहे, तुम्ही छान असा मोठा तवा असेल तर मोठा तवा घ्या. आता धणा जिरा पावडर घालूया. थोडा गरम मसाला. आता हा आपले तवा मसाला कोलंबी आहे ना, त्यामुळे जरा मसाले थोडे असू द्या. तिखट घातलं, हळद घातली आणि हे मसाले सुद्धा आपण
परतून घेऊया छानपैकी. आपण मस्त तवा कोलंबी करतोय, त्यामुळे थोडा स्पायसी हवंच. आता कोलंबी घालूया. आता छान मिक्स करून घेऊया. बघा आपली कशी मस्त कोलंबी होते. छान होतो कोलंबी तव्यावरची. भाकरी बरोबर वगैरे तर मस्तच. थोडंसं ते पाणी होतं कोलंबीचं, ते घातलं. कारण आपण याच्यात पाणी खूप कमी घालणार आहोत. सुकी सुकी छान असे तवा कोलंबी बनवणार आहोत. आता थोडंसं छान ढवळून आपल्याला कोलंबी शिजली पाहिजे म्हणून झाकण ठेवायचं. कारण पाणी नाही घालणार तर कोलंबी वाफेने अशी शिजली पाहिजे. गॅस कमी करा आणि वाफेवर चांगली कोलंबी आपली शिजू द्या. आता अशी थोडीशी दाबून बघा शिजली आहे का. थोडी अजून आपल्याला पटकन दाबल्यावरती तुटत नाही, म्हणजे थोडी अजून शिजायला हवी आहे. तर पुन्हा थोडं झाकण ठेवा आणि शिजवून घेऊया. आता आपण झाकण काढायचं आणि हा आपला मसाला आहे आपण बारीक केलेला ना, तो घेऊया आपण. हा एक रबरचा चमचा असतो ना, फार चांगला असतो आणि ह्यांनी आपल्याला मसाला वगैरे काढायला तर खूपच छान, आणि नॉनस्टिकच्या याच्यावरती पण बरं पडतं. याने आपण आता हा असा मसाला घेऊया. मसाला म्हणजे आपलं लसूण आणि टोमॅटो. आता हा वाटलेला मसाला आपण त्याच्यात घालूया. टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि लसूण. छान तो मसाला पण आता तेलावरती परतला पाहिजे. तसंच आपण थोडंसं झाकण ठेवून मस्त असं 10-12 मिनटं छान आपली कोलंबी शिजेपर्यंत त्याला परतवून घ्यायचं. आत्ता थोडंसं पाणी घातलं. मसाल्याचं वगैरे होतं ते थोडंसं पाणी घातलं.
पुन्हा एकदा छानसं झाकण ठेवायचं. आता मीठ घातलं. मीठ आपण आधी कोलंबीला लावलं होतं. अशी आपली छानशी तवा कोलंबी झालेली आहे. मस्त बघा. असं पातळ ठेवायचं, म्हणून थोडंसं मागून पाणी घातलं होतं. एवढं असं अगदीच सुक्क नको. अशी आपली छानशी तवा कोलंबी झालेली आहे. व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ इथपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद. करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी एकदा कोलंबी करून बघा. भाकरीसोबत, अगदी ब्रेड बरोबर पण छान लागते. ब्रेड, पाव. पण कोकणाकडे जाल तर भाकरीशिवाय मजा नाही. भाकरीसोबत करा. अगदी साधं वरण भात करून त्याच्यासोबत घेतलीत ना तरी मस्त लागते तवा कोलंबी. करून बघा. नमस्कार.